प्रजासत्ताक दिनी भूमी अभिलेखन विभागाच्या भ्रष्ट, गलथान आणि चुकीच्या कारभाराविरुद्ध जमाबंदी करण्यात आली आहे। अन्यायग्रस्त आणि पीडित नागरिकांनी भूमी अभिलेख तक्रारदार समितीच्या माध्यमातून हे आंदोलन केलंय। अलीकडच्या काळात जमिनीला सोन्याचा भाव प्राप्त झाल्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीतून शासन तिजोरीत मोठा महसूल जमा होतोय। मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने या विभागातही भ्रष्टाचाराचे पेव उठू लागलेत। अलीकडे पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना या विभागाच्या चुकीच्या आणि मुजोर कामकाजाला सतत सामोरं जावं लागतंय। नागरिकांना सेवा हमी कायद्यान्वये सेवा प्रदान न करणे, अर्धन्यायिक प्रकरणाचा निपटारा वेळेत न करणे, किरकोळ कामकाजासाठी नागरिकांना वारंवार हेलपटे मारायला लावणे, शासन परिपत्रक आणि नियमाला अधीन न राहता मोजणी करणे, मोजणी वेळेत न करणे, मोजणी हद्द चुकीच्या दाखवणे, नकाशात आणि महसूल कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, आर्थिक फायद्यांसाठी महसूल कागदपत्रे गायब करणे, अशा चुकीच्या आणि भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण वेठीस धरण्याचा आणि नाहक त्रास देण्याचा हेतू यातून स्पष्ट दिसून येतोय। त्यामुळे या जमाबंदीत राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या अनेक अन्यायग्रस्त पीडित शेतकरी बांधव नागरिक उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहता स्टार महाराष्ट्र। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र भूमी अभिलेख तक्रारदार समिती आणि काही शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। तर काय सांगाल, एकंदरीत कशा संदर्भात आंदोलन आहे, तुमच्या काय मागण्या आहेत? खऱ्या अर्थानं हे आंदोलन सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे आणि या आंदोलनामध्ये फक्त पुणे जिल्ह्यातलीच लोक नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक या आंदोलनात सहभागी आहेत की खऱ्या अर्थानं ज्यांना या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झालाय, तीच लोक, पीडित लोक सगळे या आंदोलनामध्ये आहेत। आणि आंदोलन आज कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे। आणि खरं तर या आंदोलनाची वेळ शासनाने येऊन गेली नाही पाहिजे, कारण आज स्वातंत्र्य, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिवशी जर खऱ्या अर्थानं आंदोलन करावं लागतं शेतकऱ्यांना, तर ही खूप मोठी शोकांकित आहे। काय सांगाल, या ठिकाणी नंदीवाला आलाय, गोंधळी बी आलाय आणि पोत्राच बी आला, तर हे सगळं आणायचं काय कारण? खऱ्या अर्थानं नंदी बैल हे एक आपल्या शेतकऱ्याचं दैवत आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नंदी बैल ज्या वेळेला आपण त्याला एखाद्या प्रश्न विचारतो तर तो मान आलावतो। त्याच पद्धतीने सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसे झालेले आहे की पैसे दिले की तो अधिकारी मान आलावतो आणि त्याचं काम करतोय। आणि आपण पोत्रात असेल किंवा जागरण गोंधळ असेल, आपल्याकडे ज्या वेळेला एखादं शुभ कार्य असतं त्या ठिकाणी आपण त्यावेळेला हे कार्यक्रम आपल्या घरी ठेवत असतो, पण आज आपल्या सरकारच्या दारामध्ये हा कार्यक्रम ठेवायची वेळ आली, हे खूप निंदनीय आहे। त्यामुळं शासनाने खऱ्या अर्थाने याचा विचार केला पाहिजे आणि जे महसूल मंत्री आहेत की खऱ्या अर्थाने त्यांचं काम चांगलं आहे, त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून या पुणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेखचा कारभार सुधारावा, ज्यांच्या अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी काम करावं, अशी आमची आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे। एकंदरीत अनेक दिवसापासून जळते आणि कुत्र पीठ खाते अशी सर्व परिस्थिती आहे, तर आपण आंदोलन करा, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, याच्यात काय बदल होईल का? बदल होण्यासाठी तर आंदोलन करतो ना आम्ही, कारण यामध्ये कुठली संघटना, कुठला वैयक्तिक शेतकरी असं कुणी नाही। ही जी संघटना आहे ती सर्व शेतकऱ्यांनी मिळून केलेली आहे आणि यामध्ये प्रत्येक पीडित नागरिक आहे, पीडित शेतकरी आहे, ज्याला खऱ्या अर्थानं 10 वर्ष त्रास झालाय, त्यांनी 100-200 हलपटे घातले त्या अधिकाऱ्याच्या दारामध्ये। बिल्डरचं काम होतंय पैसे देणारचं, पण शेतकऱ्यांचं काम होत नाही। म्हणजे शेतकऱ्याची जमीन एखाद्या विकून टाकलं, ते अधिकारी पैसे घेऊन जमिनी पण विकतात, साधणारे बदली करतात। त्यामुळे हे पुढे जर थांबलं पाहिजे आणि या थांबण्यासाठी जी आजची आमची सुरुवात आहे, नक्कीच यातून न्याय मिळेल आणि यातून काहीतरी वेगळं होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। या ठिकाणी सेवानिवृत्त नायब तहसीलदारमध्ये आपण या ठिकाणी अनेक वर्ष काम केलं, आपल्याला अनेक वर्ष कामाचा अनुभव आहे, तर काय सांगाल एकंदर कशी परिस्थिती आहे आणि हे सर्व भूमी कारभार चालला, यात काय बदल होऊ शकतो का? हा, बदल होऊ शकतो, कारण आता सर्वे अँड सेटलमेंट 1926 ला झालं, त्यानंतर दर 30 वर्षांनी त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं होतं आणि ते शासनाने न करता 100 वर्ष झाली तरी आजही ते रेकॉर्ड तसंच आहे। दुसरी गोष्ट, सर्वे नंबर जे असतात जुने ते किमान 65 एकराच्या वरचे होते, मग त्याला जायला बैलगाडीचे रस्ते होते आणि ते रस्ते हे सार्वजनिक होते, म्हणजे दर 2 सर्वे नंबरच्या मध्ये 22 फुटाचं अंतर आहे, ते कुठेही मोजणी खात्याने ठेवलं नाही। आणि ते जे येतात आणि नवीन प्रकार ज्यांनी जो पाडलेला आहे का वहिवाटीप्रमाणे मोजणी करून देणे, हा कुठल्याही कायद्यात नाही, कुठल्याच कायद्यात नाही। त्यामुळे अशा ज्या केसेस आहेत ते स्वतःच त्यांनी रिव्हिजन मध्ये घेऊन ज्यांनी त्या केसेस केलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी याच्याप्रमाणे मी मागणी करतो। अशा पद्धतीचे आंदोलन चालले, आता शांत स्वरूपात तसं पाहिलं तर आंदोलन चाललंय, तर काय वाटतं एकंदर शासनाला याचा काय फरक पडेल का? शासनाला फरक पडेल ना, कारण आज जर सॅटेलाइटची मोजणी केली ना ती सुद्धा करेक्ट दाखवते,
मग या वहिवाटीप्रमाणे मोजणी जे करतात ते कशाच्या आधारे करतात? ज्यांनी केलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी ते केलेले आहेत आणि त्यांना ज्यांनी पाठीशी घातलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल शासनाने करावे, नाही तरी संघटना यापुढे गुन्हे दाखल करेल. एकंदर सर्व भूमी अभिलेख विभागाची ही बनवाबनवी या ठिकाणी उघड करण्याचा या सर्व कृती समितीचा हा प्रयत्न होता आणि या सर्व कृती समितीच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. तर पाहूया यांना किती यश येते आणि या पुढील काळात भूमी अभिलेख विभागामध्ये काही फरक होतोय का ते. या कार्यालयासमोर जे काही आज आंदोलन आहे ते पंचनामा म्हणून, म्हणजे त्यांचा एक असा भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट कारभारी यांच्यावरती कुठेतरी वचक बसली पाहिजे आणि आपल्या या पीडित शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आमची संघटना एकत्रित आलेली आहे की जेणेकरून हे जे काही मोजणी अधिकारी आहेत हे लोकांच्या मध्ये वाद निर्माण करतायत. म्हणजे खोट्या मोजण्या एका गटाच्या 2-2 करून या लोकांवरती अन्याय करतात आणि आपला साधा सामान्य शेतकरी याच्यामध्ये आपल्यातच एकमेकांमध्ये डोक्यात दगड घालत असतो आणि हे भ्रष्ट यंत्रणा पैसे कमवून रिकामे होते. अशा पद्धतीने त्यासाठी याला न्याय मिळावा आमच्या या शेतकऱ्याला, म्हणून आज आमची सगळी संघटना एकत्र आलेली आहे आणि यासाठी या भूमी अभिलेखच्या भ्रष्ट गोंधळे कारभाराचा आम्ही आज पंचनामा इथं उघड करतोय. नक्की यामध्ये काय बदल झाला पाहिजे असं वाटतं? याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. पहिले जे भ्रष्ट अधिकारी आहे यांची चौकशी लावावा, त्यांना त्या चौकशी अंतर्गत जे काही त्यांचे चुकीची काम आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यानंतर हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला आपण अर्ज करायला लावतो मोजणीचे, त्यानंतर जे काही अपील करायला लागतं ते अपील सुद्धा शेतकऱ्यांनी न करता ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चुकीचं काम केलंय म्हणून सामान्य जनतेला अपीलात जावं लागतं, तर ते सगळं भ्रष्ट अधिकाऱ्याला भरपाई करायला हवी आणि त्याने अपील केलं पाहिजे. 2 नंबर म्हणजे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं यांचं निलंबन झालं पाहिजे. वेळेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मोजणीचा जर माहिती अधिकार भरला तर आपण 30 दिवसामध्ये माहिती मिळाली पाहिजे, परंतु कधी कधी 30 महिने सुद्धा माहिती मिळत नाही. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. विशेष म्हणजे आपला शेतकरी जर शासकीय कार्यालयात गेला तर त्या ठिकाणी असे बोर्ड लावले जातात की शासकीय कामात अडथळा आणल्यानंतर तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. मग माझं असं मत आहे की आपल्या गेलेल्या सामान्य शेतकऱ्याला तो बोर्ड लावून त्या ठिकाणी आपण थोडं कमजोर बोर्ड वाचून तर त्यांनी त्यांचे पण बोर्ड लावावे शेजारी की आमच्या शासकीय कामामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर गुन्हा दाखल होतो, हा बोर्ड लावला जातो. मग आपले बोर्ड लावावे की जर एखाद्या शेतकऱ्याने अर्ज केला त्या अर्जामध्ये त्यांना जर वेळेमध्ये माहिती नाही मिळाली तर शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, शासकीय अधिकारी निलंबित केला जाईल. जर आपल्याला माहिती अधिकारामध्ये 30 दिवसाच्या आत माहिती मिळाली नाही तर 31व्या दिवशी जो शासकीय अधिकारी त्यामध्ये सहमत आहे त्याला सस्पेंड करा. असे बोर्ड लावा ना तुम्ही, फक्त शेतकऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे बोर्ड पटकन लावले जातात, त्या क्षणी आमचे शेतकऱ्यांचे असे बोर्ड त्या ठिकाणी लावावा आणि ह्यांना वेळेचं एक बंधन असावा. आम्ही शेतकरी जेव्हा 10 वाजता त्या ऑफिसला जातो, घरून 2-2, 3-3 किलोमीटर आम्हाला जावं लागतं. त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्यांचा टायमिंग मिळाला असतो 10:30 ते 5:30, पण आम्ही गेल्याच्या नंतर अक्षरशः 12 वाजतात, 1 वाजतात, अख्ख्या शासनाच्याच 12 वाजलेले आहेत. तर आम्हाला त्या ठिकाणी शासकीय अधिकारी उपलब्ध होत नाही. दिवस आम्हाला बसावं लागतं. या सगळ्यांच्या मध्ये बदल व्हावा यासाठी त्यांचा तो पंचनामा आम्ही आज करत आहोत आणि त्यांना या सर्व रस्त्यावर आंदोलन करून त्या भूमी अभिलेखला चव्हाट्यावर आणत आहोत. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.